21 झालेत. 20 मिनिटांचा अवधी आपण दोन्ही टीम्सना एका इनिंगसाठी देतो, त्यामुळे 40-42 मिनिटांमध्ये संपूर्ण मॅच कव्हर होणं फार गरजेचं आहे. 12-20 12-22 झालेत आत्ता आणि आणखीन 20 मिनिटं असं कॅल्क्युलेशन, त्यामुळे 12:45-47 पर्यंत आपल्याला या इनिंगला पूर्णविराम द्यायचं आहे. त्यामुळे दोन्ही टीम आपण एक्स्ट्रा अतिरिक्त वेळ अजिबात घेऊ नका. एका बाजूला 30+40+ क्रिकेट ज्यांनी अक्षरशः वलयांकित केलं असे संदेश नाईक त्यांची टीम आणि त्यांच्या विरोधात रोहित नाईक आणि त्यांचा संघ. 40+ खेळाडू थोडं सांभाळून केला, कोणती इजा होऊ नये त्याची आपण स्वतः दखल आणि काळजी घ्या. कुणालाही कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये त्यासाठी आपण गणपती बाप्पा चरणी नतमस्तक झालो. त्यांनाही आपण साकडं घातलं की निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपूर्ण स्पर्धा संपन्न होऊ दे. त्यामुळे आज अगदी खेलीमेलीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. मॅचला आपण नुकतंच लॉन्च केलं. कालच्या दिवसाचा खेळ सुंदर झाला. संदीप नाईक हे मैदानामध्ये गेलेत. त्यांनी जर का चौकार ठोकला तर कॅश प्राइज 500 रुपये मिळतील. आमचे दीपकजी भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज रोकडा की जीपे. आता काका म्हणतील आम्ही रोकडाच देऊ. जीपे संदीप नाईक यांच्यासाठी ऑफर आहे. दीपकजी भोईर यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. व्यासपीठावर अनेक आमचे मान्यवर, अनेक ज्येष्ठ खेळाडू, अनेक आमचे सिनियर खेळाडू, आमच्या गावातील दारावे या गावातील अनेक सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी एक कालखंड या क्रिकेटला समर्पण दिलं. आज खेळामध्ये व्यावसायिकीकरण आले, प्रोफेशनलिझम आलं. या मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं व्यावसायिकीकरण आल्यानंतर आज या खेळाची व्यापकता वाढली आहे. थोडी आपण त्याच्यावर सुद्धा दृष्टिक्षेप टाकणार आहोत. मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडलंय तर संदीप नाईक मात्र नक्कीच बाद झालेत. काय डबल फलंदाजी द्यायची का? विकी भोईर मला वाटतं हे खेळाडू 2 ओव्हरच्या नंतर येतील. चला काय काय कॅश प्राइजेस होईल? समित आणि सोहिल या दोघांकडनं प्रत्येकी 100 म्हणजे रोकडा 200 रुपये दिले जातील प्रत्येक षटकाराला रोनितसाठी. बरोबर? सफेद घोडा मैदान के रेस में. नाही, बॅट फिरवली त्यांनी, पोटावरनं हात का फिरवला मला समजलं नाही. ते रोनित षटकार आला पाहिजे. 200 मिळतील. आलाय. ओहो हो, गेला 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 पल्ल्यात षटकार. चला द्या 200. ऑनलाईन वर आम्हाला भरोसा नाही. कदाचित कॅश ट्रान्झॅक्शन भरपूर कमी झालेत. धावसंख्या 6 अकाउंट ओपन झालं. 8 धावा. बॅटॉ रोनितला 200 रुपये कॅश प्राइज मिळालं. समित आणि आमचे सोहिल या दोन्ही खेळाडूंकडनं, त्यांच्या मित्रांकडनं एका मित्रासाठी एक जबरदस्त ऑफर. व्हेरी अनफॉर्च्युनेट नितीन नाईक, गणेश नाईक. आज खरं तर खेळ मात्र चांगला झाला, कारण खेळामध्ये हार आणि जीत हे होत असं, परंतु खेळ उत्तम होणं हे फार गरजेचं आहे.
फिल्डिंग सजवून घ्या फिल्डिंग टीम. बनसे शुभा 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा धाव फलकावर. 3 चेंडू आतापर्यंत प्रवास आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. याही वेळेला बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. गतिमान चेंडू आणि गतिमान चेंडूवर मात्र पंच करण्याचा प्रयत्न बॅटॉ ॲब्सोल्यूट फेल ठरलेत. टायमिंग थोडं चुकलं गेलं. जिथे आपण पाहताय की अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं सांगता होईल याही चेंडूची. आफ्टर 4 16 ऑन अ बोर्ड. आउट स्विंग बॉल अगेन्स्ट द स्पिन. आणि इरादे स्पष्ट आहेत की गोलंदाजानं त्याची स्किल त्याचं आर्ट त्याला ठाऊक आहे की फलंदाजाकडे कोणतं शॉट सिलेक्शन आहे. त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट यांचा अभ्यास करून ते मैदानामध्ये उतरलेत. आणि अनुभव तजुर्बा बहुत बडी चीज होती है हे सांगत असताना संदेश नाईक टीमचं कॅप्टन सर सेनापती बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स. कॅच ड्रॉप. ओव्हर ओव्हर. षटक संपले. धावसंख्या 18. बोक्षीचा टोन जाम मोठा उगारला होता. बंद करायचा विसरला नाना. संधी मिळाली. 18 या आकड्यावर बाद झालेत फलंदाज. एक बॅट संदीप नाईक. अँड आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या संदीप नाईक. अँड आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फक्त एक बाद 18. भेट देण्यासाठी आपल्या गावातील अनंतजी नाईक यांचे जावई थेट उरण आणि उरणवरून राजश्री पाटील. आम्ही राजश्री पाटील साहेबांना विनंती करू की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. जावई बापू आलेत आज धारावे गावात. त्यांचं आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. आज युवा आहेत आणि उरणमध्ये
वेगवेगळ्या विविध विभागामध्ये बरंच मोठं क्रिकेट हे होत असतं सातत्यानं. आम्ही लगेचच नामदेवजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. ताईंना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेममध्ये यावं. शब्द सुमनांनी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आज खऱ्या अर्थानं रायगड टेनिस क्रिकेट पटलावर उरणचं क्रिकेट आता भरपूर समृद्ध झालंय. त्यामुळे उरणच्या विविध विभागामध्ये सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आताच काहीच दिवसामध्ये 5 दिवसामध्ये बोकडवीराची नाईट स्पर्धा असणार आहे. भाई चषकाची नाईट स्पर्धा एका बाजूला सुरू आहे, एका बाजूला मोठी जुई नाईट स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे उरण पूर्व आणि उरण पश्चिम अशा दोन्ही विभागामध्ये अनेक रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहत आलोय. क्रिकेटकडे आपण थोडंसं वळण घेतो. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 ऑन अ स्कोर बुक. आज जत्रेच्या मुहूर्तानं, जत्रेच्या निमित्तानं आणि जत्रेच्या मुहूर्त क्षणी आपण जत्रा चषक 2026 दारावे गाव आज धीरज भोईर यांची संकल्पना सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत आम्ही त्यांच्या समेत या संपूर्ण स्पर्धेला शब्दरूप देत असताना एकंदरीतच आपण आमचे गुणलेखक सोहिल नाईक त्यांचेही आपण कौतुक करूया. सांघिक खेळ आहे क्रिकेट, त्यामुळे प्रत्येक एका संघामध्ये काही मोजके निवडक चांगला सराव असणारे खेळाडू, त्याहीपेक्षा आपण म्हणूया की 1 ते 2 40+ कॅटेगरीचे खेळाडू, 1 ते 2 अंडर 19चे खेळाडू आणि 4 ते 5 रेग्युलर सराव असलेले खेळाडू, अशी एक 11 ते 12 खेळाडू बांधणी असलेले संघ आपण पाहताय. तब्बल एकूण 10 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संघ व्यवस्थापन आज चांगलं सहाय्य मिळालं, सपोर्ट सिस्टम चांगली आहे. थोडक्यात सांगायचं तर क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे संघाचं एकात्म्य, प्रत्येक सदस्याचं सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न हे यशाचा पाया ठरतात. आणि आज जे बेस देतील ते जिंकतील, जे जिंकतील ते पुढे जातील, जे पुढे जातील जिंकून त्यांना किमान 1 ट्रॉफी मिळणार यात शंका नाहीये. धावसंख्या आपण पाहताय 1 पुढे जात असताना 23 या आकड्यावर 23. मच्छिंद्र स्मृती दारावे या संघानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे दारावे हे गाव जरी महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्याच्या आणि नवी मुंबईच्या नकाशावर जरी छोटं गाव असलं ना क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, तरी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द भरपूर मोठी आहे. त्यामुळे या गावाचं नाव आपण ठळक अक्षरात आदरानं घेतोय. गाव दारावे. हाही बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून षटकार आलाय. धावसंख्या 29. षटकार आला म्हणजे अजून 200 रुपये कॅश प्राइज मिळाले. समित पाटील आणि आमचे सोहिल नाईक. एक तुम्हाला दोघांना 300 द्यायचे आहेत. हा बॉल +1 धावा मिळतील 2. दुपारचं रखरखत ऊन आहे, जवळजवळ 30हून अधिक डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे. परंतु अशाही खरं तर धगधगत्या चटक्यांना सोसून क्रिकेटचे खेळाडू मॅचला एन्जॉय करत असताना खेळात प्रवास असाच असतो. चढ आला की कष्टाने चढायचा आणि उतार आला की मग आनंदानं लुटायचा. आणि हार जर का पदरी आली तर तीही स्वीकारता आली पाहिजे. लेगबायचा इशारा पंचांचा. षटकाचा संपन्न झाला. षटक क्रमांक 3 रोहिदास नाईक यांचं षटक आपण पाहिलं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली. व्यासपीठावर नामदेवजी पाटील साहेबांचं शुभागमन आणि त्यांच्या चिरंजीवी अर्थातच आपण त्यांचा सातत्यानं उल्लेख केलाय. अनिता पाटील एक क्रिकेटच्या प्रतिम खेळाडू. आता मात्र त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणारी घटना झाली, ती म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं नामांकन, त्यांची फोटो फ्रेम वॉल ऑफ फेम लिजेंड खेळाडूंच्या यादीमध्ये कुर्ल्याच्या त्या कॉम्प्लेक्समध्ये
खेळाडूंच्या कक्षेमध्ये आपण त्या वॉलवर फेम आपल्याला पाहायला मिळते. वॉल ऑफ फेम. फेम रिप्रेझेंट्स फेमस आणि फेमस झालेल्या खेळाडूंना आपण एक वॉल देतोय आणि त्या वॉलवर त्यांची फोटो प्रतिमा, त्यांची कारकीर्द असं मात्र नक्कीच ठळक अक्षरात लिहिलं. तिथे खाली गावाचं नावही असेल, धारावे, किंबहुना नवी मुंबई, किंबहुना मुंबई, किंबहुना महाराष्ट्र. चर्चा करतोय आपण नामदेवजी पाटील आणि त्यांची एक मोठी कारकीर्द राहिली आहे. आम्ही पुन्हा एकदा नानांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. सातत्यानं क्रिकेटला ज्यांनी प्रमोट केलं, क्रिकेटला ज्यांनी प्राधान्य दिलंय, आज लेदर क्रिकेटचा खेळ त्यांनी केला, मात्र बराच केलाय. मॅचकडे आपण वलन घेतो. धावसंख्या झाली ती 32. षटक क्रमांक 4 अंतिम अग्र निर्वाणीचा फायनल षटक. बॉलिंग ट्रॅक वा समीर नाईक. मिस्टामिंग स्ट्रोक, रिशी अंडरनीथ and catch is taken. नामदेवजी पाटील यांचा आम्ही मगाशी जो उल्लेख केला, सातत्यानं जेव्हा जेव्हा आम्ही धारावे गावात येत असतो तेव्हा तेव्हा आमच्याकडे बऱ्याच इन्फॉर्मेशन मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून कॅरी फॉरवर्ड केल्या जातात. स्टँडर्ड अल्कली टीमकडनं ज्यांनी टाइम शिल्ड लेवलचं MCA क्रिकेट खेळलंय, आज त्यांची मुलगी आदराची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, त्याही गोष्टीची आपण थोडी चर्चा करू. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 34 या आकड्यावर. रोणीतला 300 आणि 300 असे 600 रुपये कॅश प्राइज जे आम्ही जीपे केलेत. तब्बल 3 षटकार त्यांना ठोकले. समित पाटील आणि सोहिल नाईक यांच्याकडनं त्याच्या मित्रासाठी कॅश प्राइज होतं. प्रत्येक षटकाराला 200 रुपये ते आम्ही जीपे ट्रान्सफर केलेत. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. खेळ क्रिकेटचा गुणवान खेळाडूंचा क्रिकेट सोबत खऱ्या अर्थानं धारावे गाव म्हटलं की मग धारावे गावात अनेक कलाकार आहेत. पहिल्यांदा आम्हाला आठवण येते धारावे गाव म्हटलं की मग गणपती बाप्पाच्या सुबक गणपती मूर्तिकार. आणि मला असं आठवतंय दीपकजी भोईर, जर का आम्हाला माहिती मिळाली, जवळजवळ 2 ते 3 कारखाने या धारावे गावामध्ये होते. अनेक गोविंद पथक धारावे गावामध्ये आम्ही पाहिले. अनेक तबला बनवणारे कलाकार आम्ही या धारावे गावामध्ये पाहिले. अनेक शिक्षक विद्यार्थी म्हणजे माझे आजोबा, आमचे आजोबा देवरामजी कडू, ज्यांचं खरं तर जन्मगाव करावे परंतु कर्मभूमी त्यांची धारावे. आज आम्हाला सातत्यानं आमचे बाबा आमच्यामध्ये नाही आहेत, पण आम्हाला बाबांनी धाराव्याचं महत्त्व गेले कित्येक वर्ष समजावून सांगितलं. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक शिक्षक ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं असं हे प्रतिभावंत गाव धारावे आज क्रिकेटमध्ये सुद्धा कुठेही कमी नाही आहे. व्यासपीठावर आमचे अनेक मान्यवर आहेत, त्यांनाही आम्ही सांगू की महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये जाऊन मच्छिंद्र स्मृती धाराव्याचा एक वेगळा दबदबा आहे. धावसंख्या झाली ती 39. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होईल. बॉल गेला एक्स्ट्रा कवामध्ये, बॉल फरार, येईल चौकार. धावसंख्या 43. अजूनही षटक संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 43-44 टार्गेट. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम लगेच या कॅप्टन टॉस साठी. चला भावेश नाईक आणि पाटील कुटुंब. आवर्जून एक गोष्ट जरूर आम्हाला सांगता येईल की आशिया खंडातील सर्वात मोठं 2ऱ्या क्रमांकाचं भारतीय रेल्वे स्टेशन म्हणजे सीवूड्स धारावे करावे रेल्वे स्टेशन हे सुद्धा धाराव्याच्या उजव्या अंगालाच आपल्याला पाहायला मिळतं. संमिश्र संस्कृती, विविधता आणि जरी बराच भाग जर का आपण पाहायला गेला क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जरी छोटा असला तरी सुद्धा अगदी गुण्यागोविंदानं हा परिसर एकमेकांसोबत खऱ्या अर्थानं सातत्यानं मिळून मिसळून आणि एक मैत्रीचे ऋणानुबंध सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज धारावीचं क्रिकेट त्यांचं एक वेगळ्या उंचीवरचं नाव आपण सातत्यानं वैभवानं घेत असतो, जिथे मात्र नक्कीच मागच्या 2 वर्षापासून
आपल्या आगरी कोल्यांची संस्कृती जपणारं म्हणजेच जत्रेचा महोत्सव आपण शुद्ध चैत्र पौर्णिमेला सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा मात्र वेद लागतात ते आपल्या खऱ्या अर्थानं कुलदेवतेंचं आपण अभ्यंग स्नान करत असतो. आपण ग्रामदेवतेचं अभ्यंग स्नान करत असतो आणि नक्कीच सातत्यानं प्रत्येक कुटुंब मग चला भावेश नाईक आणि संदेश पाटील दोन्ही कुटुंबाचे सदस्य कॅप्टन पाठवा. चैत्र महिन्याची जेव्हा चाहूल लागते तेव्हा आपण ती चर्चा करत होतो की आपल्या देवदेवतांचं कुलदेवतांचं अभ्यंग स्नान करण्यासाठी आपण नक्कीच जेजुरी गडावर मात्र कार्यरत होत असतो. आज सातत्यानं प्रत्येक गावात वेगवेगळे विविध कुटुंब असतात. विविध कुटुंबाची वार्षिक एक सहल म्हणूया किंबहुना वार्षिक आपण नेहमीच जेजुरी गडावर एकत्रित जात असतो आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण सर्वच एकत्र आलोय. आयोजक धीरज भोईर त्यांची संपूर्ण टीम त्यांचंही म्हणणं एकच आहे की आपल्या गावातील विविध जे काही कुटुंब आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना पहिल्या पर्वामध्ये एक चांगलं यश मिळाले. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा होईल यात शंका नाही आहे. चला संदेश पाटील कॅप्टन आणि भावेश नाईक कॅप्टन टॉससाठी या. चला टॉस आपण करूया. आमचे ज्येष्ठ चला टॉस करण्यासाठी एक जण आमच्या समोर या. कोणीतरी आमच्या ज्येष्ठांपैकी आम्ही महेंद्रजी भोईर नानांना विनंती करू की आपण पुढे यावं टॉससाठी. दोन टीमचे कॅप्टन आलेत. दोघांनी खरं तर फार छान सनग्लासेस घातलेत. कोण कॉल करणार आहे? आवाज जोरात द्या. छापा इज द कॉल. पाटील कुटुंब आणि छापाने काटा कोणाला समजत नाहीये ते जरा हात वर करा आम्हाला. टॉस विन मला वाटतं नाईक कुटुंब. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय विद्यमान नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. आम्ही पाटील साहेबांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करू. आज दाराव्या गावात रंगतोय क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आज आम्ही सुनीलजी पाटील साहेबांना जरूर विचारू की तुम्ही तुमच्या कुटुंबाची मॅच बघायला बरोबर आलेत वेळेवर. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमची उपस्थिती आम्हाला लाभेल अशी आम्ही जरूर अपेक्षा करतोय. आणि आज जत्रा चषक 2026 दारावे गाव आयोजित या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन. चला आणि मॅचकडे आपण थोडंसं वळण घेतोय. जिंकण्यासाठी टार्गेट इथं सेट झालंय. पहिल्या इनिंगमध्ये एकूण उभारल्या त्या धावा 43-44 एक टार्गेट इथं सेट झालंय. मैदानामध्ये रवीन नाईक ऋषी नाईक असे नाईक बंधूंची जोडी. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुपेश नाईक.
रुपेश नाईक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. एक असं व्यासपीठ जे खेळाला देईल गौरव, जे प्रतिभेला देईल एक न्याय, क्रिकेटची एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी आयोजकांचा अट्टास. क्रिकेटचं एक असं व्यासपीठ जिथे प्रत्येक कुटुंबातील सदस्य मैदानामध्ये कसा येईल त्यासाठी आयोजकांचा प्रयत्न. चौकार आलाय, धावसंख्या 6. उभारले संदेश नाईक या टीम समोर. रोनित नाईक आणि आर्मी या टीमनं पिंक जर्सी पहिल्या इनिंग मध्ये धावा काढल्या गेल्या. 43-44चं टार्गेट. हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे मागच्या बाजूला खेळून काढलेत आणि मागे गेलाय. एकच धाव मिळणार आहे. अठरा चेंडूने 31-32 धावा. हा बॉल फुलर लेनचा होता. जागेवरनं पिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन वॉज द क्वेश्चन
फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. फलंदाज फॉरवर्ड मूव्ह होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न व्हायला होता. संदेश नाईक त्याच्या सोबतीच्या फलंदाज ऋषीकडे जातील. तोवर मात्र ऋषी सांगतायत की आय विल हँडल इट फ्रॉम माय एंड. पुन्हा आगमन करतील का? एखादा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल, नाहीतर दबाव वाढेल. बॉल सरळ बॅटनं खेळून काढलेत आणि बॉल जर का आपण पाहिला तर डीप लॉंग ऑन क्लिअर होईल आणि आलेला हा प्रेशर रिलीज करणारा बॅटर ऋषीच्या बॅटमधला पहिला षटकार. धारावीचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटची भव्यता, क्रिकेटची दिव्यता, खेळाडूंची एक वेगळी ओळख, त्यांचं एक वेगळं टॅलेंट. धारावे आणि करावे या दोन गावांच्या सभोवताल्याने नेरुल या तिन्ही गावांच्या सभोवताली गार्डनच गार्डन आहेत. कुठेही जा तुम्ही, गावातनं बाहेर निघालात की गार्डन, इकडनं बाहेर निघालात गार्डन मध्येच. कराव्याच्या तर कुठूनही जा तुम्ही, गार्डनच गार्डन. सिटी ऑफ गार्डन्स. यंग टॅलेंटचं स्टेज आम्हाला पाहायला मिळतं. ग्रास रूट लेवलवरून स्टार्स तयार होण्याची प्रक्रिया इथेच आम्हाला पाहायला मिळते. जिथे आपण म्हणतो ना की क्रिकेटचं फाउंडेशन म्हणजे धारावे. क्रिकेटचे आणि इथेच घडतात नवीन स्टार खेळाडू पुढच्या पिढीचे आणि इथेच घडतात नवीन स्टार खेळाडू पुढच्या पिढीचे नवेदित चॅम्पियन्स. हाही बॉल इनसाइड आउट स्ट्रेट बॅट, एक्स्ट्रा कावामध्ये चूक होईल, मिळेल चौकार. आपल्याला पाहायला मिळतीये ती 32. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. धीरजजी भोईर यांची ही संकल्पना. स्पर्धेचं मापदंड असं आहे की धारावे गावातील प्रत्येक खेळाडूला असं वाटत असं की मी एकदा तरी क्रिकेटच्या या क्रीडांगणावर एखादी तरी स्पर्धा खेळावी आणि त्या सर्वांसाठीच जत्रा चषक 2026 धारावे गाव ही एक नवेदित संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये. आपण धीरज आणि त्याच्या संपूर्ण मित्रपरिवार, धारावे ग्रामस्थ सर्वांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. धारावे म्हटलं की मग क्रिकेटचं ग्लॅमर आणि ग्लोरी. चला टॉस जिंकलेत. कॅप्टन निर्णय काय घेतलाय? नाईक कुटुंब. कामेश, टॉस जिंकलात, निर्णय म्हणजे कसं आहे की त्यांना थोडं वॉर्मअप करायचं आहे. आताच त्यांची फ्लाईट शारजा इंटरनॅशनल वरून नुकतीच मुंबई एअरपोर्टला लँड होऊन त्या आता जस्ट बसमधनं उतरत आहेत. त्यांच्या स्वागत कक्षासाठी सर्वांनी या. पाटील कुटुंब सर्वात मोठं नाईक कुटुंबच आहे ना धारावे. त्याच्यानंतर मग पाटील, मग म्हात्रे, बरोबर ना. आमच्या गावामध्ये भोईर 7 आहेत, म्हात्रे जवळजवळ 7 की 8, पाटील मला वाटते 10 की 12 आहेत. तांडेल त्यांचं एकच बस आहे, त्यांचेही 7-8 आहेत. हा बॉल फ्लाईटचा +1 धावा मिळतील. टोटल 2 रणसंख्या 34. आता मॅच हातातनं निसटून जातीये. कालदर्शिका पाहिली आपण, कालदर्शिका असते बघा, त्याच्यामध्ये एक छोटी माती रेती असते, तिला पण उलटं केलं की हळूहळू त्या बिंदूमधून ते खाली पडत असते. एक 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 करून त्या कालदर्शिकेप्रमाणे खरं तर हा सामना हातातनं निसटत चाललाय फिल्डिंग टीमकडनं. कारण खऱ्या अर्थानं आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही असं आपण म्हणू. कारण पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आल्या 20,
तिसरं षटक सुरुवात होईल त्या अगोदर बऱ्याच एक्स्ट्राज आपण पाहताय. धावसंख्या झाली 35 काढायचे आहेत ते 44, आता काढायचे आहेत फक्त 8. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय रोनित नाईक आणि रोनितला प्रत्येक विकेटसाठी सोहिल आणि समित यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये मिळतील. बघूया मनाचा मोठेपणा सोहिल नाईक आणि समित या दोन्ही मित्रांनी दाखवलाय आणि ते सांगतायत की माझ्या मित्राचा संघ आज जिंकला पाहिजेत, त्यामुळे त्याचा खेळ प्रमोट करण्यासाठी. परंतु तो व्हाईट बॉल फेकतोय, विकेट तर आलेली नाही आहे. कदाचित पैसे लावले त्याच्यानंतर तो व्हाईट जास्त फेकायला लागलाय. पैसा बहुत बुरी चीज होती है, सांगून गेला तुका या पैशाचा नाद करू नका. हाही बॉल बराच वाईट. घ्यायची का ऑफर मागे घ्यायची का? ऑफर कॅन्सल. बघा आता चांगली बॉलिंग करेल बघा, आता चांगले येतं विकेट घेईल बघा. आता स्वप्नांची नर्सरी म्हणून ओळखला जाणारा हा धारावे गाव. हाही बॉल बराच दूर फेकलाय. तुम्ही 5-7 वर्षानंतर पोराच्या हाताने बॉल देणार आणि त्याला सांगणं बॉलिंग करायची आहे. सराव पाहिजे. हा काय आहे? काढायचे फक्त 5 ना 4 काढायचे. बॉल काउंट केला जाईल का? एक काउंट केला जाईल. फलंदाज बाद झालेत. रिटायर्ड हर्ट का? कोण आलेत? 40+ वाले आलेत का? 40+ वाल्यांचे क्रिकेटचे हौस कधीच संपणार नाही. बरोबर ना दीपक सर? 40+ वाले म्हटलं किती क्रिकेट खेळलं ना, सकाळी खेळणार, दुपारी खेळणार, रात्री, दर शनिवार रविवार त्यांच्या मॅचेस. आणि याच दरम्यान रफ्तार के सौदागर आमचे विकी भोईर यांचं शुभ आगमन. नुकतंच त्यांच्या एका रेकॉर्ड कारकिर्दीमध्ये स्पीडेस्ट फास्टेस्ट बॉल ऑफ द एरा 147.7 महाराष्ट्र स्मार्ट नेट इंडिया कप च्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये फास्टेस्ट बॉल स्पीड्स टू जलदगती गोलंदाज आपण पाहिला. आणि हे खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याच मातीतनं आपल्याच विभागाला बिलॉंग करणारा आपला बंधू, आपला सखा, आपला स्टार खेळाडू विकी यांचं वेलकम. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा खेळी आपण पाहणार आहोत. जिंकण्यासाठी आता किती? 2 काढायचे आहेत. काय हाऊस फिटली लगेच? ओन स्टोरी असं म्हणतो ना आपण. सत्यतेनं प्रत्येकाची मनातली एक ती परी असते. आणि मॅच इथं ऑलमोस्ट क्लिअर झाली आहे.
इथे आलेली एक धाव आणि अभिनंदन करत असताना आपण पाहता हस्तांदोलन केलं दोन्ही बॅटर्सनं आणि विजेत्या टीमचं आम्ही अभिनंदन करू. रोनित नाईक या टीमला आम्ही देऊ मिक्स मॅचसाठी शुभेच्छा आणि संदेश नाईक अँड टीमचं आम्ही करू खूप खूप कौतुक. मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच